आपण ही माहिती बघूया. मी हा तयार केलेला प्रोजेक्ट ह्या रिप्लेट AI मध्ये. तर ह्या एजंटने काय काय मला तयार करून दिलं आहे बघा. काय काय तयार करून दिली बघा. त्याने मला डॅशबोर्ड तयार करून दिला आहे. डॅशबोर्डमध्ये मला सगळी त्याने माहिती दाखवली आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये काय काय किंवा माझ्या सलून शॉपमध्ये काय काय आहे ते मला इथे त्याने माहिती दाखवली आहे. तर त्याने मला काय तयार करून दिली, त्याला मी सांगितलेलं दिले होते. त्याला इथे सगळी स्क्रिप्ट दिली होती, मला काय पाहिजे काय नाही. त्या पद्धतीने मला त्याने सगळं करून दिलं आहे. तर त्याला मी सगळ्यात पहिला सांगितले होते, मला क्रिएट अ सलून शॉप ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग अ क्रिएट कस्टमर बिल्स अँड स्टाईल्स प्रोडक्ट द बिल जनरेटर PDF फॉर्मॅट अँड सेव्ह द PDF इन सिस्टीम अँड सेंड द बिल. हे सर्व मी त्याला असे दिले होते. तर त्याने मला फक्त मी असे लिहिले आहे, ज्यावरून त्याने मला ह्या पद्धतीने त्याने मला एक प्रोजेक्ट तयार करून दिला आहे. तर त्यामध्ये मी इथे कोड काही लिहिलेला नाही. मी सर्व नुसतं त्याला असे टाईप करून दिले आहे फक्त माझ्या लँग्वेजमधून. तर त्याने मला सांगितले आहे. तर मी डॅशबोर्डमध्ये त्याने मला असं तयार करून दिलं आहे. तर बिल्समध्ये त्याने ते बिल तयार करून दिले आहेत, काय काय बिल असू शकतात ते. प्रोडक्ट्समध्ये पण त्याला मला प्रोडक्ट्स तयार करून दिलेले आहेत. कस्टमर डिटेल्स तयार करून दिलेले आहे. अपॉइंटमेंट्स घेऊ शकतो मी. तर मी बिल आता मी ते प्रोडक्ट कुठला मला ॲड करायचं असले तर ॲड प्रोडक्टवर जाऊन मी ते ॲड करू शकतो प्रोडक्ट. हे देखील त्याने मला करून दिलेलं आहे. मी ते कस्टमर डिटेल्ससुद्धा मी ते ॲड करू शकतो. अपॉइंटमेंटसुद्धा मी घेऊ शकतो. त्यानंतर मी बिलसुद्धा जनरेट करू शकतो. आणि मला जर काय सांगितले मला ह्यात काय तर अजून वेगळं पाहिजे तर ते सुद्धा ते मला करून देतं. तर मी जरा काय ह्याला सांगितलं, जर काय मी त्याला सांगितलं मला इथं बिल्समध्ये मला इथं मला इथं बॅकग्राऊंड चेंज पाहिजे. चेंज द बॅकग्राऊंड. तर ते बॅकग्राऊंड चेंज करणार. थोडा वेळ घेतं आणि चेंज करतं. तर ते स्वतः ते सगळं कोड जनरेट करतं आणि ते चेंज करतं बॅकग्राऊंड काय पाहिजे असेल ते. इथे तुम्हाला त्यानं थोडं विचारते तुम्हाला कसं पाहिजे. मी अप्लाय ऑल सगळ्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज पाहिजे तर त्याने सगळ्यासाठी मला बॅकग्राऊंड चेंज करून दिले. मी काय पण सांगू शकतो त्याला चेंज बॅकग्राऊंड. बघा त्याने मला बॅकग्राऊंडचा कलर सगळा चेंज करून दिला आहे. माझा कलर कुठला पाहिजे कलर सांगितलं तरीसुद्धा ते मला कलर चेंज करून देतं. आता इथे बिल्समध्ये बघा त्याने मला काय काय करून दिलं आहे. न्यू बिल्स इथे मी कस्टमरचं नाव लिहू शकतो. त्यानंतर मी ते पेमेंट डिटेल्स कॅश आहे का ऑनलाईन ते बघू शकतो. आयटम्स ॲड करू शकतो. मला काय काय पाहिजे आहेत काय नाही ते सगळं मी इथे ॲड करू शकतो. मी शेविंग करणार आहे तर ते मी शेविंग करून क्रेडिट बिल त्यामध्ये त्याने बिल सक्सेसफुली क्रिएट करून दिला आहे. मी इथे जाऊन बघू शकतो डॅशबोर्ड्समध्ये काय काय माझे बिल्स आहेत काय किती कस्टमाइज बिल्स आता मी तयार केलेले बिल्स इथे दाखवत आहे. ऑनलाईन दाखवत आहे. अपॉइंटमेंट घेऊ शकतो. मी कस्टमर्स ॲड करू शकतो. हे सर्व मी या ॲपद्वारे करू शकतो.